नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। महाराष्ट्र से इस वक्त की सबसे बड़ी खबर आ रही है। बालासाहेब ठाकरे की पत्नी मीना ठाकरे की प्रतिमा के साथ छेड़छाड़ की गई है। अज्ञात शख्स ने शिवाजी पार्क के मुख्य द्वार पर लगी मीनाताई ठाकरे की मूर्ति पर लाल रंग फेंक दिया। रंग को साफ तो कर दिया गया है, लेकिन मौके पर अब भी लाल निशान साफ दिखाई दे रहे हैं। इस घटना के बाद शिव सैनिकों में गुस्सा है और बड़ी संख्या में कार्यकर्ता प्रतिमा स्थल पर जमा हो रहे हैं। हालातों को देखते हुए पुलिस का भारी बंदोबस्त तैनात कर दिया गया है। शिवसेना यूवीटी के विधायक महेश सावंत ने कहा है, मूर्ति पर लाल ऑयल पेंट फेंका गया है, इसे हमने तुरंत साफ कराया। आशंका है कि ये घटना सुबह हुई। उन्होंने सवाल उठाया है कि आखिरकार लाल रंग ही क्यों फेंका गया। क्या हाल ही में हुए भारत पाक मैच को लेकर शिव सैनिकों के विरोध का बदला लिया गया है? उद्धव ठाकरे को भी इस घटना की जानकारी दे दी गई है और पार्टी नेता लगातार शिवाजी पार्क पहुंच रहे हैं। ऐसे में अब ये मामला सिर्फ कानून व्यवस्था का नहीं, बल्कि राजनीति का भी बड़ा मुद्दा बन सकता है। वहीं घटना को लेकर शिवसेना के नेताओं ने कड़ा विरोध जताया है और जांच की मांग की है। करू नका आणि पोलिसांना पाचारण केलं। पोलीस आले, सगळं व्हिडिओ शूटिंग झालं, सगळं झालं। चारी बाजूला कॅमेरे आहेत। निश्चित त्या कॅमेऱ्यामध्ये कोण व्यक्ती आहे ती कळेल। त्या व्यक्तीचा वर्तमान काय आहे, त्या व्यक्तीचा भूतकाळ काय आहे, नक्की हे तपासलंच पाहिजे। कारण हे सगळं केल्यानंतर जर शिवसैनिक भडकले असते आणि काहीतरी वेगळं घडलं असतं तर त्याचा फायदा कुणाला होऊ शकतो। या सगळ्या गोष्टीचा पोलिसांनी या गोष्टीवर विचार करतील, कारण मुंबईच्या पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे। ते नक्की त्याला शोधतील, नक्की त्याच्या मागची काय पार्श्वभूमी आहे ते शोधून काढतील आणि अशा गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि सतत सरकारचा धाक राहिला नाही अशा गोष्टी घडायला लागलेत। वहीं इस घटना पर सत्ता पक्ष की नेता और विधान परिषद की उप सभापति नीलम गोरे ने कड़ा विरोध जताते हुए कहा है कि मुंबई पुलिस कमिश्नर से कड़ी कार्रवाई की मांग है। आणि ते म्हणजे शिवाजी पार्क या ठिकाणी महासाहेब मीनाताई ठाकरे यांचा जो पुतळा होता त्याची विटंबना करण्यात आलेली आहे। आज खरं तर प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आहे आणि या दिवशी प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेल्या कामाचं स्मरण करणं हे आपलं जसं काम आहे, तसंच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मीनाताई ठाकरे या दोघांच्याही बद्दल, या सर्वांच्या बद्दल सर्व महाराष्ट्राच्या मनामध्ये आणि शिवसैनिकांच्या मनामध्ये नितांत आदर आणि अस्मिताची भावना आणि श्रद्धा आहे। अशा वेळेला मासाहेबांच्या पुतळ्याबद्दल अशी विटंबना करणारा मनुष्य हा विकृत, असमंजस, समाजकंटक आणि वेडसर सुद्धा असू शकतो, अशी माझी भावना आहे। मी या झालेल्या घटनेचा निषेध करते, परंतु श्री देवेंद्र भारती मुंबईचे सीपी यांच्याशी मी बोललेली आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांच्या 3 टीम त्यांनी तयार केलेल्या असून त्याचबरोबर त्यांनी एक BNS मधला 298 कलमानुसार त्याबद्दलचा तपास सुद्धा सुरू केलेला आहे। यातल्या आरोपींपर्यंत लवकरात लवकर सरकार जाऊन पोहोचेल याची मला खात्री आहे आणि आजच्या घडीला संयम आणि विवेक यामधून मासाहेबांनी शिकवलेलं जे भूमिका आहे त्या भूमिकेचा आदर करून आपण या विकृतांच्या हातामध्ये परत कोलीत देता कामा नये असं मला वाटतं।